नमस्कार. मी ज्ञानेश्वर पांडुरंग झुरंगे, राहणार तरडे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील शेतकरी आहे. मी आत्तापर्यंत 4 पॉली हाऊस केलेले आहेत. पैकी पहिलं पॉली हाऊस 2011 साली केलं. त्याच्यानंतर 2020 साली 2 पॉली हाऊस केले 10-10 गुंठ्याचे आणि आत्ता 2022 साली 10 गुंठ्याचं अजून एक पॉली हाऊस केलं. त्या पॉली हाऊसमध्ये आता कार्नेशन आहे. पैकी पहिलं पॉली हाऊस जे केले त्याच्यामध्ये जिप्सोफिला आहे. 2 आणि 3 नंबर पॉली हाऊस जे त्याच्यामध्ये ऑर्किड केलेले 20 गुंठे आणि ह्या 10 गुंठ्यामध्ये आत्ता जे 2022 साली केले त्याच्यामध्ये कार्नेशन केले. आता हे पॉली हाऊसमधली कामं जे असतात ते खूप रेग्युलरली कामं करावे लागतात. त्याला लेबर खूप लागतं, मजूर लागतं, परंतु लेबरचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही शेती ही घरच्या घरी शेती करतो. याच्यामध्ये माझे धाकटे बंधू, भाऊजाई, मिसेस, मुलगा, सुनबाई यांचं खूप सहकार्य मिळतं. कारण रोजचे रोज त्याचे सकाळच्या बारी ड्रिपमधनं खतं देणं असेल, फवारणी असतील, शॉवरिंग असतील, हे डे टू डे आणि टाईम टू टाईम जर केल्या तरच त्याचा फायदा आणि उपयोग होतो. कारण त्याच्यावरती येणारे रोग जे असतात जसे की मिस्ट फ्लाय असेल ऑर्किडवरती, त्याच्यानंतर कार्नेशन असेल तर त्याच्यावरती माइट्स येतो, थ्रिप्स येतो, कीड असतं. प्रत्येक जशी पिकं आहेत त्याप्रमाणे त्याच्यावरती किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्याला जर तुमचं रोजच्या रोज जर तुम्ही राऊंड मारून जर पाहिलं की बुवा त्याला काय आहे, काय नाही, कशाची गरज आहे. त्याच्यानंतर फर्टिगेशन जे रोजच्या रोज त्याचं फर्टिगेशन फवारण्या कराव्या लागतात. त्यामुळे हे खूप काळजीपूर्वक केलं तरच हे पिकं होऊ शकतात. मजुराच्या भरोश्यावर ही शेती होत नाही. स्वतःला केली आणि यामध्ये संपूर्ण कुटुंबाचं खूप मोठं सहकार्य मिळते आणि त्याच्यामुळं मी खूप म्हणजे चांगली प्रगती करू शकलो, आर्थिक उन्नती करू शकलो. हे पॉली हाऊस जे मी केलेले आहेत याची माहिती मला कृषी खात्यातर्फे वेळोवेळी मिळत गेली. जसे की सुरुवातीला बालाजी पाटील असतील, कृषी सहाय्यक सुरुवातीला ज्यावेळेस केलं त्यावेळेस. त्याच्यानंतर नंतर जे आले त्यावेळेस कृषी सहाय्यक म्हेत्रे साहेब जे होते ह्यांनी वेळोवेळी यांचे व्हिजिट व्हायच्या, चर्चा करायचो, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो आणि त्याच्यामुळे हळूहळू त्याच्यामध्ये उतरत गेलो आणि दरवर्षी जसं शक्य होईल, कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट तुम्ही कॅश रोखीने नाही करू शकत, इथं बँकेचं सहकार्य लागल्याशिवाय आणि बँकेचं जर प्रपोजल असेल तरच सबसिडीसुद्धा मिळते. त्यामुळे बँकेचं प्रकरण केल्याशिवाय ही सबसिडी मिळू शकत नाही. त्यामुळे वेळोवेळी त्यांचं खूप सहकार्य मिळालं आणि आमचं पाहूनसुद्धा शेजाऱ्यांनी आजूबाजूला ज्यांना शक्य आहे त्यांनी बऱ्याचशा जणांनी प्लॉट पण आपण असे आणले की बऱ्याच कंपनी ज्यांचे आपण प्लांटेशन आणली होती, प्लांट म्हणजे रोपं लावायला, त्यांनी सुरुवातीला प्लॉट आपले डेमो प्लॉट म्हणून सुद्धा दाखवले की जेणेकरून बरेचसे बाहेरचे शेतकरी इथं येऊन त्यांनी आपले प्लॉट पाहिले आणि त्याच्यातनं मार्गदर्शन किंवा त्याचे हे घेऊन त्यांनी स्वतःसुद्धा केले आणि त्यांनी सुद्धा त्यांची बऱ्यापैकी चांगली प्रगती केलेली. वेळोवेळी सगळ्या शेतकऱ्यांचं पण सहकार्य मिळतं, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन पण माझ्याकडनं केलं जातं. तर ह्याच्या अंतर्गत मला कृषी विभागाचं NHM म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कृषी खात्याचं खूप मोठं सहकार्य मिळालं. कारण आता हे खूप पॉली हाऊसमध्ये पिकं करणं एवढं सोपं नाही आहे, कारण खर्च एवढा भयंकर वाढलेला आहे की त्याला आर्थिक मदत जर असेल तरच कुठलाही शेतकरी करू शकतो, नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे काम नाही आहे. त्यामुळं मला खूप मदत केली आणि हायटेक पद्धतीने शेती वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन पण मिळालं, त्यांचं सहकार्य पण खूप लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने माझी बरीचशी चांगली मी ते प्रगती करू शकलेलो आहे. त्याबद्दल कृषी खात्याचं, महाराष्ट्र शासनाच्या NHMचं सर्व अधिकाऱ्यांचं मी धन्यवाद देतो.